नमस्कार मंडळी. तर आज इथे मी गुळाची लापसी बनवलेली आहे आणि तीही अगदी कमी वेळेत झटपट कुकरमध्ये 10 मिनिटातच होते. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी लापसीचा रवा घेतलेला आहे. हा रवा जास्त जाड किंवा बारीकही नाही, मीडियम साईजचा जो असतो तोच मी इथे घेतलेला आहे. गॅसवरती इथे कुकर ठेवलेला आहे. साधारण गरम झाल्यावर त्यामध्ये मी 1 वाटी रव्याला अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तूप मी इथे कुकरमध्ये टाकून घेतलं आणि 2 ते 3 चमचे वाटीमध्ये शिल्लक तसंच ठेवलेलं आहे. आता लापशीचा रवा तुपामध्ये टाकून चांगला परतून घेऊया. तूप सुटेपर्यंत रवा चांगला भाजून घेऊया. रवा भाजताना मी इथे गॅसची फ्लेम स्लो ते मध्यम आचेवरच ठेवली आहे. आता इथे साधारण 2 ते 3 मिनिटानंतर कडेने हळूहळू तूप सुटायला लागलेले आहे आणि लापशीचा रवाही छान तुपामध्ये फुललेला आहे. रव्याचा आणि तुपाचा खमंग असा खूप छान असा सुगंध घरात पसरलेला आहे. तुम्ही पाहू शकता रव्याला छान असा तपकिरी ब्राऊन रंग आलेला आहे. आता यामध्ये मी 1 छोटा तुकडा दालचिनीचा, 2 इलायची, 2 लवंगा टाकल्या आहेत. इलायची साधारण कुटून टाकल्या आहेत. लापसीमध्ये दालचिनी आणि लवंग टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरून लापसी चवीला खूपच छान होते. एकदा टाकून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. आता यामध्ये मी 1 चमचा शेंगदाणे आणि काही ड्रायफ्रूट्स टाकले आहेत. काजू, बदाम, चारोली आणि मनुके टाकले आहेत. ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतो. शेंगदाणे जर तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरीही चालतील. टाकलेले आता ड्रायफ्रूट्स आहेत तेही आपण 1 ते 2 मिनटं चांगले तुपावरती परतून घेऊया. आणि आता इथे आपल्याला यामध्ये गरम पाणीच टाकायचे आहे. पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचे, नाही तर ते अंगावर उडू शकते. 1 वाटी लापशीचा रवा होता, त्यासाठी मी 3 वाटी पाणी गॅसवरती एका बाजूला गरम करत ठेवले होते. पाणी थोडे उकळल्यावर कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घेतल्या. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर कुकर इथे थंड करून घेतला आणि झाकण काढून आता आपण पाहूया की आपली लापसी कशी झाली आहे ती. तुम्ही पाहू शकता लापसी छान शिजलेली आहे. लापसीचे दाणे छान फुलून मऊसूत शिजलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. आता इथे गॅस चालू करून गॅसची फ्लेम स्लो आचेवरच ठेवली आहे. 1 वाटी लापसीचा भरडा होता, त्यासाठी 1 वाटी गूळ बारीक चिरून यामध्ये टाकून घेतला. पाव वाटी गरम दुधात केशरच्या 5 ते 6 काड्या टाकून थोडा वेळ भिजत ठेवले होते, तर तेही इथे टाकून घेतले आहे. अर्धा चमचा भाजलेली खसखस टाकून पाव चमचा थोडीशी जायफळ पावडर आणि इलायची पावडर टाकली आहे. त्यामुळे लापसीला खूप छान अशी चव येते. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता वाटीमध्ये जे शिल्लक राहिलेले तूप होते त्यामधील मी 1 चमचाच फक्त तूप वरून टाकले आहेत. आणि आता इथे आपली ही लापसी तयार झालेली आहे. चवीला खूप छान आणि चविष्ट अशी झालेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने एकदा लापसी नक्की करून बघा. आणि व्हिडिओज शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अशाच रेसिपीमध्ये.